नमस्कार, मी निशिगंधा. मी आज तुम्हाला आपल्या इतिहासातली एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे हिंदूंच्या स्वाभिमानाची, आपल्या मंदिरावर केले गेलेल्या हल्ल्यांची आणि त्यातून पुन्हा उभं राहिलेल्या वैभवाची. ही गोष्ट आहे सोमनाथची. गुजरातच्या समुद्रकिनारी उभं असलेलं सोमनाथ हे धरतीवरचं पहिलं ज्योतिर्लिंग. सोमनाथ हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, ज्यावर मुस्लिम आक्रमकांनी तब्बल 17 वेळा हल्ले केले. त्याला 17 वेळा उद्ध्वस्त केलं गेलं. तिथली 100 कोटींची संपत्ती लुटली गेली. ज्या जागेवर सोमनाथ होतं ते मंदिर फोडून त्या जागेवर मशीद बांधली गेली. इतिहासातून त्याला कायमचं मिटवण्याचा प्रयत्न झाला. पण आजही हे सोमनाथ मंदिर समुद्राच्या लाटा अंगावर घेत ऐटीत उभे. हे सोमनाथ आज शक्ती आणि भक्तीचं एक प्रतीक आहे. सध्या या ठिकाणी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं जात आहे. हे सोमनाथ स्वाभिमान पर्व नेमकं काय आहे आणि ते साजरं करणं का महत्वाचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जानेवारी 1026 आजपासून बरोबर 1000 वर्षांपूर्वीची तारीख. तेव्हा भारत समर्थ, संपन्न आणि वैभवशाली होता. या ठिकाणी गुजरातच्या पवित्र भूमीत प्रभास पाटण जवळील वेरावळच्या समुद्र किनाऱ्यावर उभं होतं भगवान शिवाचं पहिलं ज्योतिर्लिंग असलेलं मंदिर सोमनाथ. कितीतरी हजारो वर्षांपासून हे मंदिर आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं गेलं होतं. त्या काळी मंदिरं केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक केंद्रच नव्हती, तर ती सांस्कृतिक केंद्र सुद्धा होती. या ठिकाणी आध्यात्मिक केंद्र, गुरुकुलं चालायची. अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येत असत आणि त्यांना विद्या प्राप्त होत असे. या ठिकाणी देवी सरस्वतीचा वास होता आणि ज्या ठिकाणी देवी सरस्वतीचा वास असतो त्या ठिकाणी लक्ष्मी ही असतेच. हे मंदिर प्रचंड संपन्न होतं. मंदिराचे गर्भगृह चमकदार हिरे आणि रत्नांनी सजवलेले होते आणि त्याचे दरवाजे हे सोन्या चांदीने मडवलेले होते. सोमनाथच्या याच खजिन्याची भनक लागली ती गजनीच्या सुलतानाला आणि त्यानंतर जे घडलं त्याची कोणीही कल्पना केली नव्हती. सुलतान मेहमूद गजनी तो सोमनाथला लुटण्यासाठी हजारो सैनिकांसोबत गुजरातकडे निघाला. 6 जानेवारी 1026 ही तारीख होती. त्या दिवशी त्यानं सोमनाथ मंदिरावर हल्ला चढवला. त्यावेळी मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते. अचानक झालेल्या या हल्ल्यानं ते घाबरून गेले, कारण ती युद्धभूमी नव्हती आणि मंदिरांवर हल्ला होऊ शकतो अशी कल्पना त्यावेळी कुणालाच नव्हती. काही क्षणातच ज्या मंदिरात घंटानाद घुमत होता त्याच मंदिरात भक्तांच्या किंकाळ्या उठल्या. त्या रात्री त्या मंदिरात जवळजवळ 50,000 भाविकांच्या रक्ताचे पाट वाहिले. अनेकांनी पुढे होऊन त्या मुघल शासकाचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला, आपलं मंदिर वाचवायचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. त्या रात्री मेहमूद गजनीनं 20 दशलक्ष दिनार इतकी संपत्ती लुटली. आज त्या संपत्तीची किंमत जवळजवळ 100 कोटी रुपये आहे. काही जण म्हणतात की मुघलांनी भारतावर आक्रमण केलं ते फक्त राज्यकर्तेच होते, पण मेहमूद गजनी किंवा त्याच्यासारखे इतर मुघल फक्त संपत्ती लुटायला किंवा राज्य करायला आलेले नव्हते. गजनीनं मंदिरावर हल्ला केला, हजारो भाविकांची कत्तल केली आणि मोठ्या प्रमाणात लूटमार केली, पण इतक्यावरच तो थांबला नाही. त्यानं स्वतःच्या हातांनी आपल्या शिवलिंगावर घाव घातला, त्याचे तुकडे तुकडे केले. असं सांगितलं जातं की सोमनाथचं जे ज्योतिर्लिंग होतं ते हवेत तरंगायचं. त्या ठिकाणी चुंबकीय शक्तीचा अद्भुत आविष्कार होता. स्थापत्यशास्त्राचं ते एक अद्वितीय असं उदाहरण होतं. त्याच शिवलिंगाचे गजनीनं तुकडे तुकडे केले. संपूर्ण मंदिराचे दरवाजे तोडण्यात आले, खांबांची मोडतोड करण्यात आली, आतल्या मूर्ती तोडून फोडून टाकून देण्यात आल्या. असं म्हटलं जातं की त्या शिवलिंगाचे 3 तुकडे झाले. त्यातला एक तुकडा मोहम्मद गजनीनं त्या जागेवर बांधलेल्या मशिदीत ठेवला होता.
मंदिराचे भग्न अवशेष मशिदीच्या बांधकामासाठी वापरण्यात आले. त्याचं कारण होतं की जेव्हाही कोणी मशिदीत जाईल तेव्हा तेव्हा त्याला पायाखाली मंदिर तुडवलं जाईल अशी त्याची भावना होती. आता आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या निर्मितीची कथा जाणून घेऊया. या ज्योतिर्लिंगाची निर्मिती सोम म्हणजेच चंद्रदेवानं केली होती. सतयुगात चंद्रदेवाला एक शाप मिळाला होता की हळूहळू त्याचं तेज कमी होत जाईल आणि त्याचा विनाश होईल. घाबरलेल्या चंद्रदेवांनी ब्रह्मदेवांकडे मदत मागितली. तेव्हा त्यांनी चंद्रदेवाला प्रभास तीर्थावर जाऊन भगवान शिवाची आराधना करावी असा सल्ला दिला. चंद्रदेवानं त्या ठिकाणी जाऊन महादेवांना साकडं घातलं. तेव्हा महादेव प्रसन्न झाले. त्यांनी चंद्रदेवांना हळूहळू तुझं तेज कमी होत जाईल, पण तसंच हळूहळू ते वाढत देखील जाईल असा उशाप दिला. ज्या ठिकाणी चंद्रदेवांनी भगवान महादेवांची आराधना केली होती त्याच ठिकाणी एका ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली आणि तेच सोमनाथ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. सतयुगानंतर प्रत्येक युगात अगदी रामायण आणि महाभारतात देखील ह्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आढळतो. असं म्हणतात की सोमलिंगम नरो दृष्ट्वा सर्व पापै प्रमुच्यते, म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या फक्त दर्शनानंच माणूस सगळ्या पापापासून मुक्त होतो, अशी या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची ख्याती आहे. या ठिकाणी स्वतः श्रीकृष्णानं महादेवांची पूजा केलीये, इतकी या तीर्थक्षेत्राची महती आहे. याच हिंदूंच्या आस्थेवर मुस्लिम आक्रमकांनी घाला घातला, पण आपण पुन्हा उभे राहिलो. राजा महाराजांनी एकत्र येऊन पुन्हा या ठिकाणी भव्य मंदिराची निर्मिती केली. त्याचं लुटलेलं वैभव परत मिळालं. पण पुन्हा काही दिवसांनी तीच घटना घडली. 13व्या शतकात अलाउद्दीन खिल्जीची नजर या मंदिरावर पडली. अलाउद्दीन खिल्जीचा सेनापती नुसरत खान यानं गुजरातवर हल्ला केला. तेव्हा त्यानं सोमनाथ मंदिर पुन्हा उद्ध्वस्त केलं आणि तिथली सगळी संपत्ती पुन्हा एकदा लुटली. हिंदू राजांनी मंदिर पुन्हा बांधलं. 1395 मध्ये गुजरातचा सुलतान मुझफ्फर शहा आणि त्याचा मुलगा अहमद शहा यांनी ते मंदिर पुन्हा उद्ध्वस्त केलं. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते मंदिर उभं करण्याचं काम हे हिंदूंनी केलं. त्याच्यानंतर क्रूर कर्मा औरंगजेब भारतात आला. औरंगजेबानं सोमनाथ मंदिरावर 2दा हल्ला केला. मुस्लिम आक्रमकांनी सोमनाथवर तब्बल 17 वेळा हल्ला केला. 17 वेळा हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. उद्ध्वस्त केलं, तिथली संपत्ती लुटली, भाविकांची कत्तल केली. पण त्यानंतर प्रत्येक वेळी हे मंदिर तितक्याच वैभवानं पुन्हा एकदा निर्माण केलं गेलं. औरंगजेबाच्या हल्ल्यानंतर अनेक वर्ष सोमनाथ हे भग्नावस्थेत पडलेलं होतं. पण त्यानंतर राणी अहिल्याबाई होळकर सत्तेत आल्या. त्यांनी 1783 मध्ये मूळ मंदिरापासून थोड्या अंतरावरच सोमनाथ महादेवाला समर्पित असं दुसरं छोटंसं मंदिर बांधलं. कोणाची नजर पडून सोमनाथाचं मंदिर पुन्हा उद्ध्वस्त होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश होता. त्याच्यानंतर 1947 साल उजाडलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी नवीन मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या संकल्पानंतर 1950 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. 17 वेळा नष्ट झालेल्या मंदिराला 18व्यांदा पुनर्निर्माण करण्यात आलं. 1951 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराचं लोकार्पण केलं. त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांनी सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी आणि त्याच्या उद्घाटनावर आपला आक्षेप व्यक्त केला. सध्या नेहरू यांनी लिहिलेली 17 पत्र समोर आली आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सरकारनं कुठल्याही धार्मिक कार्याला पाठिंबा देऊ नये अशी भूमिका नेहरूंनी मांडली होती आणि त्याचे पुरावेही समोर आलेत. इतकंच नाही तर पंडित नेहरूंनी भारताचे तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री RR दिवाकर यांना पत्र लिहून सोमनाथ मंदिराच्या अभिषेक समारंभाचं कव्हरेज दाखवू नका असा सल्ला दिला होता. ह्या सगळ्या प्रकाराला त्यांनी एक बनावटीपणा म्हटलं होतं. या सोमनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामुळं, त्याच्या उद्घाटनामुळं जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खराब होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळीही काँग्रेसनी हीच भूमिका घेतली होती. त्यामुळे हिंदूंविषयी या लोकांच्या काय भावना होत्या ह्याचा प्रत्यय हा वेळोवेळी येतो. सध्या सोमनाथचं स्वाभिमान पर्व साजरं केलं जात आहे. सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला होता त्याला 1000 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याच्याच निमित्तानं हा उत्सव साजरा केला जातोय. पण तुम्ही म्हणाल की ज्या मंदिरावर सतत हल्ले केले गेले त्याचा वर्धापन दिन का साजरा करायचा? ते मंदिर नष्ट केलं गेलं होतं, तो तर इतिहासातला काळा अध्याय मानायला पाहिजे. मग त्याचा उत्सव का साजरा करायचा? त्याचं कारणही तुम्हाला सांगते. कारण ही तुम्हा आम्हा हिंदूंसाठी एक शिकवण आहे. किती गजनी, किती खिलजी, किती औरंगजेब आले नि गेले, ज्यांनी हिंदूंच्या आस्थेवर घाला घातला, हिंदू सभ्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, आपल्या श्रद्धेवर, आपल्या देवांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पण आपण त्याच्यावर मात करून पुन्हा उभे राहिलो. जसा चंद्रदेवाला शाप मिळाला होता की त्याचं तेज, त्याची कांती हळूहळू कमी होईल आणि हळूहळू वाढत जाईल, तसंच भारताचं, आपल्या हिंदू धर्माचंही आहे. मुघलांनी, इंग्रजांनी आक्रमण करून आपल्याला लुटून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, आपल्याला इतिहासातून मिटवण्याचा प्रयत्न केला. पण आपण भारतीय, हिंदू तो अंधार बाजूला सारून पुन्हा पुन्हा उभे राहतो. इतिहास हा फक्त वाचायचा नसतो, तो नीट समजून घ्यावा लागतो. त्यात झालेल्या चुका या सुधारायच्या असतात, सोबतच त्यातून प्रेरणा घ्यायची असते. तरच आपण इतिहास घडवू शकतो. म्हणूनच सोमनाथचं हे स्वाभिमान पर्व साजरं करणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.